नमस्कार. चला तर आपल्या न्यू व्हिडिओला सुरुवात करू. श्रीलंका वर्सेस न्यूझीलंड यांच्यामध्ये आज तिसरा वन डे सामना रंगणार आहे. हा खेळला जाणार आहे श्रीलंकामध्येच आणि दोन सामन्याची सुरुवात 2:30 होणार आहे. आपण याच्यात आपला आज प्रॉफिट आणि लॉस कसा कव्हर करायचा याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहे. आणि श्रीलंका आणि वर्सेस न्यूझीलंड यांच्यामध्ये वन डे सामने चालू होते आणि हा दोन्ही सामने श्रीलंकाने विन केले आहे आणि हा तिसरा सामना आज रंगणार आहे 2:30. पण याच्याबद्दल एवढंच जाणून घेणार आहे, खायला गाई कशी करायची आणि प्रॉफिटमध्ये कसं राहायचं आणि आपला लॉस कसा कव्हर करायचा. मॅच सुरू व्हायला टाईम आहे, मी तुम्हाला थोडंफार याच्याबद्दल थोडीफार माहिती देऊन देतो. श्रीलंका फेवरेट आहे आणि श्रीलंकावर जर आपण पैसे लागले, आपल्याला जर वाटलं श्रीलंका जिंकली पाहिजे, मी 1000 रुपये लावतो. 1000 रुपये न्यूझीलंडवर लागले आणि 620 रुपये श्रीलंकावर लागले. माझे 1000 रुपये मायनस होईल आय डीमधून आणि 620 रुपये मला श्रीलंका जर विन झाली तर मला 620 रुपये भेटेल. आणि मी जर न्यूझीलंडवर लावले, श्रीलंका फेवरेट आहे ना त्याच्यामुळे, तर मला 1600 रुपये न्यूझीलंड विन झाली तर भेटेल आणि 1000 रुपये माझ्या आय डीमधून कटन. म्हणजे मला टोटल 1000 आणि हे 1600 रुपये टोटल मला 2600 रुपये भेटेल विन झालं तसे न्यूझीलंड. असंच याच्यामध्ये पण सेम आहे, खायला गाईमध्ये बॅक प्ले आणि याच्यात तुम्ही टॉस पण खेळू शकता. टॉसचं ऑप्शन दिला इथं, त्याच्यामुळे तुम्ही आता मला वाटलं न्यूझीलंड विन होते, मी इथं 1000 रुपये लावू शकतो. मला न्यूझीलंडवर 950 रुपये मिळेल. 950 रुपये न्यूझीलंडवर मिळेल आणि श्रीलंकावर पण लावीन तर सेम तसंच आहे, 950 रुपयेच मिळेल. आणि इथं तुम्ही मॅच काय होते केव्हा सुपरबरोबर राहते ना, इथं तुम्ही लावू शकता. आणि हे 10 वर्ष सेशन, 50 वर्ष किती रन बनवू शकते किती नाही, त्याच्या आपण व्हिडिओ नंतर बनवू. हा व्हिडिओ लंबा होईल, त्याच्यामुळे आपण शॉर्टकट जाणून घेऊ याच्याबद्दल. मला याच्यात माहीत तर पडलंच. मॅच सुरू झाल्याच्या नंतर बाकीचे अपडेट टाकून तुम्हाला मी दाखवतो. टॉप लॉस कसा आहे, बुकिंग कशी करायची आणि टायमावर एंट्री घ्यायची याच्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर मॅच सुरू झाल्याच्या नंतर आता कसं, इथं जेव्हा मॅच सुरू झाली नंतर भाव कमी जास्त होत राहते, त्याच्यामुळे आपण जेव्हा आपल्याला एंट्री घ्यायची काम पडलं तेव्हा आपण एंट्री घ्यायची, नंतर याच्यात हे करायचं.